काढा म्हणजे आता कोणतं मत आपलं सत्ख्यातीवादी का कोणतं मत चालू सत्ख्यातीवाद्याचं मत बघा विषय कशा करता चालू आहे मतं सांगण्याचं कारण काय हा बरोबर आहे का नाही सांगता येत हे बघ आत्माचा आनंद रूप आहे आम्हाला कळाला आता आहे का नाही सांगता आलं पाहिजे तुम्हाला विषयाचा आनंद नसून आत्माच किंवा स्वरूप आहे का नाही श्रीखंड गोड नसून साखरच काय आहे गोड आहे जसं विषयाचा आनंद नसून आत्माच घेऊन स्वरूप आहे हे मग पटलं आम्हाला तुम्हाला आता सांगता आलं पाहिजे विषयात आनंद कसा आहे तो आता दुसरा प्रश्न मोक्ष कसा आहे अनिष्टाची निवृत्ती निष्ठाची मला दुःख राहिलं ना मग दुःखाच्या बाबतीत कोणता वाद सांगितला अजातवाद दुःख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कालत राही पटलं का अजातवाद कोणाला आहे मग कोणता वाद विवर्तवाद म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी भास नाही याला काय म्हणतात विवर्तवाद दोरीच्या ठिकाणी सर्प आहे का मग दोरीवर ते सर्प काय होतं तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे का मग पण दुःख काय होते भासते मग सर्प का भासला त्याच्याकरता एक ख्यातिवाद आहे नाही तर भासला कसा मग त्याच्याकरता एक ख्यातिवाद म्हणजे 5-6 लोक आहे ना फिरायला गेले म्हणा तुम्हाला बोलवलं किती 5 जणाला अगोदर काय बसला आणि सर्पाच्या ज्ञानाने सर्पाची काय झाली बसला का त्याच्याकरता आपापले विचार प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहे ना प्रत्येकाचे विचार काय आहे का नाही राष्ट्रवादी तर कोणी काँग्रेसवादी कोणी शिवसेनावादी सगळे वादी आहे म्हणजे एखादं एक मत आहे का भिन्न भिन्न मग त्याच्यामध्ये 5 प्रकार होते पहिला कोणता असत्याची दुसरा तिसरा चौथा अख्ख्याची 5वा 6वा आता 2-4 वाद्याचे मतं पाहिले ते असत ख्याती बांधी बांधव दोरीवर ते सर्पच असत आहे असं नाही सगळं जगाच कसं आहे मला का लक्षामध्ये आणि जगात असाच भास कशा रूपाने होतो असाच भास सर्प रूपाने होतो असत म्हणजे जे कालात्रय नाही त्याला असत म्हणतात सत शब्द आणि असत शब्द हे पारिभाषिक शब्द आहे वंध्यापुत्राला असत म्हणतात वंध्यापुत्र प्रती येतो का मग त्याला काय म्हणायचं ज्याची कालात्रय प्रतिती नाही त्याला असत म्हणायचं आणि ज्याचा कधी वाद होत नाही त्याला सत म्हणायचा वंध्यापुत्र कसा आहे तसा दोरीवरचा साप कसा आहे असंच आहे सत्याची वाद दोरीवरचा सापच असत आहे असं नव्हे तर जगातले सर्व पदार्थ कसे आहे वंध्यापुत्राप्रमाणे आणि मग काय केलं तर शून्यवाद आणि शून्याची जगत रूपाने काय येते प्रतीती येते त्याचं खंडन सुंदर आहे पण तुम्हाला झोप येईल विनाकारण हेही नाही तेही नाही दर एकही विषय पूर्ण होणार नाही
शून्यवाद म्हणतात त्याला. शून्याची सर्वरूपाने प्रतीती होते असं कोणाचं मत आहे? असंच ख्यातिवाद्याचं. मग आत्मख्यातिवाद कसा खंडन करतो? असंच म्हणायचं. काय म्हणायचं? कोणाप्रमाणे? वंद्यपुत्र कसं आहे? पूर्वी होता का? आता आहे का? पुढे राहणार आहे का? त्याला काय म्हणायचं? असंच. मग वंद्यपुत्राप्रमाणे असंच आहे. तर वंद्यपुत्र कधी भासला का? आणि भासला तर वंद्यपुत्र म्हणता येईल का? नाही का रे? मग इथे काय होते? सर्पाला असत म्हणावं तो भासतो, बरं का? मग त्याला काय म्हणता येत नाही? असत म्हणता येत नाही. असत आहे तर भासतो कसा? आणि भासतो तर म्हणजे मला काल दृष्टांत सांगितलं होता. ग्रामीण आहे तो. ब्रह्मचारी आहे तर मुलगा कसा? आणि मुलगा असेल तर अरे दोनदा नाही. असत आहे तर काय म्हणतो? पुन्हा भासतो, नाही का? मी ब्रह्मचारी आहे असंही म्हणतो. पुन्हा म्हणतो मुलगा कोणाचा आहे? पटेल का कोणाला? लोक म्हणते याचं लोक करण्याला पाहिजे. हे खंडन कोणाचं आहे? असंच ख्यातिवादी. ते आपलं मत सांगतो. सगळे पदार्थाचे आकार कोण धारण करते? तिला विज्ञान असं म्हणतात ते लोक. आणि तोच आत्मा म्हणतात. काय म्हणतात? ते विज्ञानच. आणि ते क्षणिक आहे. पुन्हा विज्ञान क्षणिक विज्ञान. ते विज्ञान क्षणिक आहे. त्यालाच आत्मा मानतात हे लोक. त्यांचा आत्मा स्थिर स्वरूपाचा नाही, क्षणिक आहे. धारा आहे सारखी विलय. त्याला आत्मधारा असं म्हणतात. विलय धारा. एक आत्मा उत्पन्न होतो, तो मरतो, तो दुसरा होतो, दुसरा मरतो. तो धारा काय असते? त्याची खंडन आहे त्याची. जर क्षणिक आहे तर दीर्घकाळ भासतो कसा? आणि पुन्हा आणखी प्रतिविज्ञा, नाही का? क्षणिक म्हणजे पहिला आत्मा झाला की क्षणभरच जगतो. दुसरा पुढे उत्पन्न होतो, दुसरा किती जगतो? मग स्थिर स्वरूपाचा आहे का? मग स्थिर स्वरूपाचा नाही तर पहिल्या मागच्या आत्म्याला आजचं कळालं कसं? नाही का? पूर्वीची स्मृती सांगतो ना तो, त्याला प्रत्यभिज्ञा म्हणतात. नाही, पूर्वीची स्मृती सांगतो. स्मृती घेणारा असावं लागतो. लग्नाबिग्नातले लोक असतात ना, लग्नात गेल्या म्हणजे गोष्टी कोणत्या विचारसागराच्या असते का? तिथं लग्न कोणत्या अशी पंगत होती असं काय तर थाट आणि काय मंगल कार्यालय म्हणलं ते. मग एकदम सांगायला लागलं आपल्या बरं का, वय आहे का म्हातारपण झालेलं आहे. आणि लग्न झालं होतं 15-20 वर्षाच्या वयात. आणि आता वय किती आहे? 90 वर्षाचं. 15-20 वर्षातली प्रतीची सांगतो तो. कायम जमला घोडा होता लग्नाच्या वेळेला. काय विचारू नका. घोडा तर म्हणला असा काय नाचायचा की काय विचारू नका. आणि घोडा नाचता नाचता मी पडलो ते सगळं सांगतो. माझा मागची प्रतिष्ठी सांगतो तरी. माझा मागच्या आत्म्याने मिळालेला संदेश नवीन आत्म्याला प्राप्त झाला. यावरून आत्मा क्षणिक असून की त्याला याचा नित्याचा आपला याचा अवच्छेद लागू शकत नाही. त्याला अनादि म्हणायचं. काय म्हणायचं? वेदांत शास्त्रामध्ये आत्मा क्षणिक आहे का अनादि आहे? असं आहे. अनादि म्हणजे त्याचा आरंभ सांगता येत. तुमचं मत काय नाही. प्रत्येक मतात आपलं करून दिलं. जसा कोणता वादी? अन्यथा ख्यातिवादी. अन्यथा ख्यातिवादी असं खंडन देऊन
आपलं मत सांगतो तो. वारुळाच्या ठिकाणी असलेला सर्प कुठे वाचतो, कशामुळे? सर्पच का वाचावा, दुसरं का वाचू नये, याचं खूप विवरण आहे बाबा, ते जाणार नाही. ज्याने असं मानलेलं आहे ना ते काय मूर्ख आहे का? संगतीला गेला मग इतकं खोल्यात जाण्याचं काही नाही. म्हणलं हेच तर जड चाललं. आणि आधी खोल्यात गेलं तर म्हणलं उद्या पाठवलं येणंच बंद करायचं. जाऊया. मग तिथला सरपंच का भासावा, आणखी का भासलं नाही, मत काय नाही. मग भासतो कसा? त्यांचेच भाऊ नवनाई आहेत म्हटलं तर दोन आहेत, प्राच्य आणि न्यायशास्त्र आहे. मग तो संगती अशी लावतो. तर म्हटलं दोरीवरच सर्पाचं काय होतंय. मग त्याचा ख्यातिवादी खंडन करतो. म्हणलं हे तुमचं मत बरोबर नाही. का बरं? जसं ज्ञेय असेल तसंच काय होते नाही का? ज्ञेय असायचं एक आणि ज्ञान असायचं एक, होय काय? म्हणजे भावनिक गोष्ट वेगळी असते. काल मला दृष्टांत सांगितलं होतं ना, एक वेडा मनुष्य होता आणि तो मधुकरीला जायचा. वाढणारी त्याला भाकरी बिकरी काही कळवायची. आणि त्याला विचारलं काय मधुकरी मिळाली? श्री जलावयन बासुंदी ना. मग आता वाढलेली काय समजतो काय? मग लोक शहाणे म्हणतात की वेळामध्ये आहे दोरीन ज्ञान कोणाचं. मग बरोबर आहे काय? जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होते. कोणाचं मत आहे? खंडन मत आहे. मग कोणता वादी? अरे आख्यादीवादी. त्याचं मत काय आहे? दोरीचं सामान्य रूपाने काय होतंय? अरे आणि सर्पवंशामध्ये काय होते? अरे आता काय होऊन गेलं की सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान का होते दोरीचं? पूर्ण प्रकाशाचं साह्य नाही, मंद प्रकाश आहे. कोणता? सायंकाळची वेळ आहे ना. आणि लांबटपणामुळे सर्पांशामुळे स्मृतीचं ज्ञान होतं. ज्ञान किती झालं तर एकाच आहे. आणि अशा रीतीने त्याचा विवेक होत नाही. त्या अविवेकालाच आणि ते लोक भ्रम म्हणतात, म्हणून सर्प भासतो. याचे खंडन माझं. वृत्तीला एका वेळेला किती ज्ञान होतं? दोन नसून सर्पवंशामध्ये स्मृती मानणं काय आहे का? बरं प्रत्यक्ष दिसतो ना. स्मृतीमध्ये फक्त स्मरण असते. परीक्षेच्या वेळेत ओवी समोर असते का स्मरण असते? समोर असेल तर परीक्षा कशाला घ्यायची? वाचत बसा की. त्यांनी घोकून डोक्यात काय केले असतात काय काय. म्हणून स्मृतीमध्ये विशेष सन्मुख नसतो, स्मरण असते. एक खंडन दोन ज्ञान होत नाही. म्हणून आख्यातिवाद्याचं मत काय नाही. आता सख्यातिवादी म्हणतो हे सर्व जगातच पंचमहाभूतच आहे आणि प्रत्येक पदार्थामध्ये त्या याचे अवयव आहेत की. तसं शुक्तीमध्ये सुद्धा रजताचे काय आहे काय. म्हणून शुक्ती ब्रह्मकालामध्ये आपल्याला शुक्तीच्या ठिकाणी रजताचा काय येतो त्याचं याचं खंडन द्यायचं आहे. सत्यातिवाद्याचं मत कोणाचं? मग जर ब्रह्मामध्ये भासणारा पदार्थ जर सत्य आहे नाही का, जर मृगजळ आपल्याला भासते नाही, मग जर भासणारं पाणी जर खरं आहे, जमीन काय झाली पाहिजे? मग म्हणून मृगजळाला सत्य म्हणता येईल का? म्हणून तुमचं मत काय नाही. बरंच करणार आहे त्याच्यात.
कोणाचं मत आहे खंडन, अनिर्वचनीय ख्यातीवादी वेदांती खंडन करतात. हे पाय एखादा कापसाचा ढीग आहे, त्याच्यावर गुंजा आहे 10 गुंजा कशी असते, लांबून मनुष्य पाहिला जरा असं वाटलं की कापूस याच्यावर अग्नी आहे. काय आहे? कारण गुंजा कशा असतात आणि अग्नी कसा असतो, हिरवा असतो का, ज्याला कशा असते लाल. माझा खरोखरच अग्नी असं जर मानलं, कापूस काय झाला पाहिजे, तर कापूस जसाच आहे. मग खरोखरच अग्नी आहे का भ्रम आहे? मग सत्य पदार्थ जर आपण मानला तर त्याची क्रिया हे होऊ शकत नाही, कार्यवाही होऊ शकत. मग सत्ख्यातीवाद्याचं मत कसं आहे, नाही का, खंडन केलं ना आपण. म्हणून सत्ख्यातीवाद्याचं मत असंगत आहे. मला तुमचं सांगा की मत कसं काय. आता वेदांताची अनिर्वचनीय ख्याती वाचा. श्री गुरु, सत्ख्याती मतही असंगत आहे. अनुभवाशी त्याचा विरोध आहे. कारण शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वांस असा अनुभव येतो की आम्हास शुक्तीचे ठिकाणी रजत प्रतीत होण्याचे पूर्वी व्यावहारिक रजत नव्हते, आता शुक्ती ज्ञानानंतरही नाही. शुक्तीच्या ठिकाणी रजत आहे असं जर मानलं तर आपल्याला कसा अनुभव येतो. शुक्तीचं ज्ञान झालं तुम्हाला, मग तिथं तुम्हाला रजताचं ज्ञान झालं, मग काय अनुभव येतो. रजत भासण्याच्या पूर्वी काय नव्हतं, रजत नव्हतं. भासते कालातही काय नाही, आणि शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतरही काय नाही. रजताचा तरी खाली काय आहे, अत्यंत आहे, हे चाललेलं आहे पुढे. इतकेच नाही तर जेव्हा शुक्तीचे ठिकाणी रजत दिसत होते त्यावेळी सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. या ज्यावेळेला आपल्याला रजत उत्पन्न होते असं जरी वाटत असलं तरी त्याही वेळेला सुद्धा रजताचा काय अभाव आहे. हे तत्वचिंतन आहे. बरं काय थोडी जिज्ञासा पाहिजे. काय पाहिजे ते आमच्या वेळेला काही बरं बरं काय ते म्हटलं आम्हाला समजायलाच नाही आपलं पारायण बरं आपलं. हे म्हटलं कुठला सर्प आणला, कुठला राज्य सर्प काय नाही म्हणत विनाकारण सांगतात का. गीतेमध्ये नाही का तत्वाचं चिंतन आहे ना, सुंदर आहे. इरम शरीरम कौंतेय म्हणलं का काय शरीर आहे काय, क्षेत्र मेत्य विधेयते, त्याला क्षेत्र असं म्हणतात. शरीराला क्षेत्र का म्हणतात त्याच्या वादी सुंदर विवरण. प्रत्येकजण क्षेत्राच्या विषयी अभिमान घेतो. तत्क्षेत्रम यज्जयादृत्यत सजय यत प्रभावाच्या तत्समासे. हे क्षेत्र किती आहे, कोणाच्या मालकीचं आहे, कसं आहे, याच्यातून काय पीक उत्पन्न होत आहे. हे काय महाभारतातली गोष्ट आहे का ही. तत्वविचार. कोणता विचार आहे काय. भक्ती म्हणजे काय, भक्तीची लक्षणं म्हणजे काय, चांगला आहे ना. याला विचार म्हणतात. कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे, हे जगत कोणापासून उत्पन्न झालं. कथमिदम जातम को आहे करता, याचा करता विचार स्वयं. मी कोण आहो याला म्हणतात विचार. नासत्व विद्यते ना भाव विद्यते उभयोरपि दृष्ट. मग त्याचा काय केलं पाहिजे. मनुष्य देह काय जेवण्याकरता आहे का, जेवायचं तर मरेल की. मग जेवण काय करायचं म्हणलं, जगायचं. जगून जगायचं कशा करता म्हणलं, खाण्याकरता. आणि खायचं कशा करता. शेळीला कोणता धंदा असतो, चरायचं.
मग विचाराचा दे क्षणोक्षणा हाची तराव्या पार म्हणून विचार करण्याकरता दे नाशवंत देह आवश्यक आहे. मग तुम्ही विचार म्हटलं करू की मरायच्या वेळेला नाशवंत आहे किंवा जाहिरातून काही सांगता येत नाही, कारण तो नाचणार आहे. काय तो केव्हा हातावर तुरी देईल आयुष्य का तो काळ. म्हणजे एवढ्या वारकरी शिक्षण संस्था आहे कशाकरता झोपा काढण्याकरता. जाऊ दे आपलं अवांतर विचार कशा करता सांगत होतो तुम्हाला. तत्व विचार चाललेला आहे बरं का. माझा म्हणजे सत्ख्यातीवादाचे सुद्धा काय आहे. सत्ख्यातीवादाच्या मताने जर ते राजा जर सत्य आहे असं जर मानलं तर शुक्तीवर ते राजा भासण्यापूर्वी नव्हतं, भासते कालातही ज्ञान झाल्यानंतरही काय तिन्ही कालामध्ये तसा काय त्या त्रैकालिक भावात तसा दुःखाचा त्रैकालिक आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा शुक्तीच्या रजताप्रमाणे त्रैकालिक आहे. आता ब्रह्मस्थळी असलेला पदार्थ जर त्याची निवृत्ती करायची असेल शुक्तीच्या ज्ञानाने रजताची काय होते तसं ब्रह्मज्ञानाने आणि दुःखाची काय होते. तर एकच उपाय आहे. दोरीवर ते बसलेला सर्व दोरीच्या ज्ञानाने जातो. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावरती भासलेलं जगत दुःख कुणाच्या ज्ञानाने जातं. हे बाकीच्या ज्ञानाने लयरूप निवृत्ती आहे. कोणती काही कार्यक्रम अमक्या औषध घेतलं म्हणजे रोग जातच असतो. एकाला गुण येतो 50ला येत नाही. नियत कार्यकारण काय नाही, संबंध नाही का. डॉक्टर येतो रोगी येते, एकाला गुण येतो एकाला काय येत नाही. त्याचा निश्चित कार्यकारण संबंध सांगता येत. आणि ब्रह्मज्ञानाने जगताची आपल्या दुःखाची काय होते म्हणजे निश्चित कार्यकारण संबंध आहे. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. मला दुःख कोणचं पुनरभिजनन हे किरकोळ दुःख आहे सगळे. त्याला काही फारसं महत्त्व नाही. हे दुःख एकाच्याच पाठी आहे की सगळ्या जगाच्या आहे. इथून तर मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत जिथे जिथे जीवदशा आहे तिथे तिथे दुःख आहे. चांगले पाशिष्ट मिळेल. त्या दुःखामध्ये शारीरिक दुःख, मानसिक दुःख, काही विज्ञानाने येणारं दुःख, त्याचे 3 प्रकार केलेले आहे. आध्यात्मिक, आदिभौतिक, काय होईल काही आपण रस्त्यात पेपर वाचा त्याच्यामध्ये अनेक प्रकार आपल्याला दुःखाचे. ते विमान कोसळलं किती लोक गेले तिथे संख्या सांगितली नाही तुम्हाला. एका विमानावर 300 प्रवासी असतात आणि सगळे स्टँडर्ड लोक असतात. स्टँडर्ड म्हणजे तिथं सामान्य एका विमानाने प्रवास करतात. तिथे आम्ही साधी मग कॉफी विकत घेतली तेव्हा सीताराम भाई कुठे विमानात. त्यांना विचारा किती रुपयाला घेतली. 250 रुपयाला. तरी श्रीमंत लोकांना काय तर त्याचं काही नाही. आणि पडेल असं काय ध्यानीमानी होतं का. कोणतं दुःख कोणत्या वेळेला येईल हे काही सांगता येईल. त्याला क्रम नाही, काय नाही. आईच्या पोटात असतानाच काय ते दुःख आहे ते पुष्कळ आहे. आणि ते पापाचं असते तेव्हा काय विचारू नका. एखादा मूल जन्माला आला पण ते आंधळं येतं. अतिपापाचा परिणाम आहे. आपल्याला आपण आंधळे झालो नाही, मोके झालो नाही. ईश्वराची कृपा, चांगले सलामत बाय ईश्वराची काय चांगले जन्माला असेल कोणावर केस केली
दिले इंद्रिय हातपाय काय करेल, पांगळी जन्माला येतात ना, जाऊ द्या. म्हणून सांगितलंय नरदेहाला दुर्लभ असं म्हटलेलं आहे. जाऊ दे, आपला अभांतर विषय होता. मग दुःख निवृत्ती करता चाललेलं आहे. प्रत्येकाची साधना कशी आहे, विभिन्न विभिन्न आहे. जाऊ दे, ते असत्ख्यातीवाद्यात नाही, सत्ख्यातीवाद्याचं चाललेलं आहे. अनिर्वचनीय ख्याती सांगायची पुढे वाजा. याप्रमाणे रजत ज्ञानाचे पूर्वी म्हणजे भूतकाली, रजत ज्ञानाच्या वर्तमानकाली व शुक्ती ज्ञानानंतर म्हणजे भविष्यकाली शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. होता का तिथे? जर खरोखर रजत होतं तर दोरी शुक्तीच्या ज्ञानाने गेलं नाही. खरा साप आहे तिथे, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्प गेला, मग म्हणता येईल का सत्य झाला? त्याचं अस्तित्व सिद्ध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? दोरीच्या ज्ञानाकडे सर्प जात असतो का? भासतो याची पुढे. हा त्रैकालिक अत्यंत अभाव सत्ख्यातीच्या मताने जमत नाही आणि असाच दोष त्यांनी अख्यातीवाद्यास दिला तरी त्यांचे सत्ख्यातीत तो दोष आहेच. म्हणून सत्ख्याती मतही असंगत आहे. सत्ख्यातीवादी मत काय आहे? खरोखरच जर आणखी रजत उत्पन्न होते तर शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतर रजत काय झालं पाहिजे? हाती आलं पाहिजे. सुंदर हेतू दिलेले. पुढे आणखी पुष्कळ आहे खंडन, पुढे आणखी वाचा. शिष्य महाराज, सत्ख्यातिमत असंगत आहे तर रज्जू सर्प शुक्ती रजत यांचे ज्ञानाचे वेळी कोणते मत योग्य आहे ते कृपा करून सांगा. म्हणले पहा, बाकीच्या ख्यातीवाद्याचं तुम्ही खंडन करतात, मग कोणाची संगती चांगली आहे याचा विचार आहे. त्याच्याकरता कोणती ख्याती सांगायची तर वेदांताची अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय ख्याती म्हणजे त्या सर्पाला असतही म्हणता येत नाही. असत म्हणावं तर प्रतीत येते. बरं सत म्हणावं तर दोरीच्या ज्ञानाने काय होतं? प्रत्येक ख्यातीचं खंडन. असत ख्यातीवाद म्हणायचे मनाप्रमाणे. असत ख्यातीवाद जर बरोबर आहे तर मग असत असून भासतो कसा? सत्ख्यातीवादी काय नाही, बरोबर नाही. मग आत्मख्यातीवादाच्या मताने क्षणिक विज्ञान आहे, मग क्षणभरच भासायला पाहिजे, दीर्घकालपर्यंत भासतो. आत्मख्यात्याचं मत काय नाही, बरं नाही का? वारुळातला सर्प कुठे भासतो? दोरींच्या ज्ञानाने निवृत्त होतो कसा? म्हणून वारुळात असत नाही. दोरीवरच सर्पाचं काय होते? ज्ञान होते, बरं का? दोरीवरच तसं जसं ज्ञेय असेल तसं काय होते, नाही का? आहे दोरी ज्ञान सर्पाचं म्हणता येईल का? पण तुमचंही मत काय नाही. बरं सत्ख्यातीवादाच्या मताने भासलेला सर्प सत्य आहे असं जर मानलं किंवा रजत सत्य आहे असं मानलं, बरं का? तर दोरीचं ज्ञान होतं बरोबर, शिंपल्याचं ज्ञान होतं बरोबर. सर्प आपल्या रजताची काय होते? निवृत्ती होते. मग सत जर आहे, सत्य जर आहे ती निवृत्ती. म्हणून आलेला सत्ख्यातीवाद्याचं मत काय नाही. माझं कोणाचं मत बरोबर आहे? वेदांताचं मत कसं आहे? वेदांताचं मत सांगायचं आहे पुढे. श्री गुरु, हे शिष्य वेदांत पक्षाचे मत अत्यंत शुद्ध आहे. ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. त्या ख्यातीच्या रीतीने भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम लागते. मला कोणाच्या ज्ञानाने उत्तम लागते? ते अनिर्वचनीय ख्याती म्हणजे आता हे सगळं वेदांत असल्यामुळे इथे रावण नाही, राम नाही, कृष्ण नाही, सीता नाही. एखादा खेडवळ माणूस असला बसला तर तो 5-10 मिनटं का म्हणलं वेदांताच्या पाठातून तुम्ही उठून आले काय म्हणलं? त्या भावाच्या डोक्याला काय भ्रम झाला का काय झालं? सत्यन सर्पण मिथ्या. राम नाही, कृष्ण नाही, काही नाही.
पुराण नव्हे, काय नव्हे. याच्यामुळे तत्वाचा काय शाळेमध्ये शिकवलं जातं नाही. मामासाहेब काय शिकवते, तिला फिलॉसॉफी म्हणतात, तत्वविचार. गीतेमध्ये काय आहे, पुराण आहे का? मग काय अर्जुनाला मोह झाला कसा, नाही का? लढण्याकरता गेला आणि खाली बन ठेवून दिले आणि रडत बसला आपला खाली. एवढा मोठा वीर करा कोण? जगत काय विराधिराज असं म्हटलंय का 12व्या अध्यायामध्ये. सुंदर अध्याय विराजिराज म्हटलेलं आहे. अर्जुनाची विशेषणं काय सुंदर आहे. आणि एवढा मोठा अर्जुन बरे युद्धाला जातो, परास्त करण्याची काय, सगळ्या लोकांना परास्त करण्याची शक्ती कोणात आहे. आणि असा असलेला अर्जुन बाण ठेवतो आणि काय करत असतो, अश्ववरुणा कुलेशनम तंतदा कृपया अष्टा अश्ववरुणा संशीदंत विदुर्गा. काय करे माझा कशामुळे शोकामुळे. माझा जो शोक निवृत्त करण्याकरता ही श्रीमद भगवत काय लगेच शोक निवृत्त होता. बरोबर ताडकन उठलं. म्हणलं युद्ध करणारे पण त्याच्याशी, म्हणलं त्यांच्या युद्धामध्ये तुम्ही जर गेला तर म्हणलं तुम्हाला हाणणार आहोत. मग शक्ती कोणात आहे? ज्ञानात आहे. कोणामध्ये आहे? बरेच शोकाचे प्रसंग आहे. म्हणजे सुभद्रा असते ना, जे सुभद्रेलाही सुद्धा मुलगा वारला ना, काय झाला, शोक झाला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याचा तिचा शोक काय करतात, मग निवृत्त करतात. तसे अभिमन्यू वारला होता कोण, आणि तो अभिमन्यू सोऱ्या करणारा होता का? मग काय उत्तम गुण होते बा. मुलगा कोणाचा होता तो? शौर्यवान. इतक्या सैन्याला एकटा जाईना बा. बरं का? वयाच्या कोणत्या वर्षी वाढला? 15व्या वर्षी काय. मग तिला शोक झाला ना. महाभारत असतं तुम्हाला सांगितलं असतं, पण विचारसागराचा पाठ आहे. असं कठीण काम आहे. पुण्यात म्हणजे राजा परीक्षितीला काय झाला होता, शुकाचार्याने काय सांगितलं, असे याचे प्रसंग आहे. शेवटी शोक निवृत्ती करता कोणाचा उपयोग आहे? ब्रह्मज्ञानाचा. त्या उपनिषदात सुद्धा आहे ना, ज्याला शोक झालेला नचिकेत म्हणून त्याला यमराज ब्रह्मविद्या सांगतात. कठोपनिषद अवश्य वाचा की. त्या कठोपनिषदामध्ये आणि त्या नचिकेताला काय झालेलं आहे, मग त्याच्याकरता भगवान कठोपनिषदामध्ये त्याच्यातलेच वाक्य वा सतत्वमसि सदैव संवेदगमनाशय नेह नानास्ति किंचन. चांगलं आहे. भगवद्गीता आपली आहे. शोकनिवृत्ती करतात. शेवटी शोकनिवृत्त होतो ना. असं शोकनिवृत्त झाला गीता काय झाली, रोग नाहीसा झाला, औषध घेणं काय बंद पडते का? घेतच राहायचं का? कपडा स्वच्छ झाला, साबण लावणं काय पडते? भात तयार झाला तांदळाचा, अग्नी लावणं काय पडते? त्याचा एकदा ज्ञान जीवत्वदशा संपली, कृतकृत्यस्य मग मुक्त झाल्यानंतर संपलं की मरण माझे नाही जावे, आम्हा मरावे लागत. मरण नावाची अवस्था काय झाली, मग कोणत्या ओझावर येतो? आम्ही जसेच आहे, देहाच्या पडण्याने आम्ही मरत नाही. सुंदर तत्वविद आहे, भारतीय तत्त्वज्ञान आहे. पण असं तत्त्वज्ञान जगात पाठीवर कुठेच नाही.
हे विवेकानंदाने भारताच्या सगळ्या आणखी देशाच्या प्रतिनिधीमध्ये विजय मिळवलेला होता. चांगलं तत्त्वज्ञान कुठे आलं कोणाच्या वाट्याला. सणाच्या दिवशी मांस खाणं हे तत्त्वज्ञान कोणाचं आहे? आपला नाही, भारतीय नाही. नाही, सणाच्या दिवशी काय का नाही मांस खाणे तत्त्वज्ञान कोणाचं? इष्ट नाही नरदेव आणि तो परमभाग्याची भारतीय संस्कृतीमध्ये हातात मांस जरी घेतलं आणि तोंडापर्यंत नेलं तरी पाप आहे का? खाणं तर काय राहिलं? ही कोणती संस्कृती आहे? भारतीय. ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना सर्व बघा. साधी कुठे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे 17व्या अध्यायामध्ये चांगला विचार केला. त्याच्यामुळे ज्या वेळेला जो पदार्थ असतो ना तुमचं ते दारू म्हणा हे वगैरे सगळे याचे पण आपण चांगल्या धर्मामध्ये जन्माला आलो. आता श्रेष्ठ जन्म जगाच्या पाठीवरती हिंदू धर्म आहे आणि त्याच्यातही पुन्हा भारतात जन्माला आलो. भारतातही पुन्हा कुठे आलो? पुण्यात आलो की पुण्यात येऊन आज अस्तित्व कुठं आहे? आळंदीमध्ये आहे का क्षेत्र? आळंदी अलंकापुरी पुण्यभूमी. कशामुळे? त्याच्याही नानाचं ज्ञान आहे आणि त्याच्यातही बारकं शिक्षण संबंधित झालं. ही भाग्यच आहे. याचा आपण काय करून घेतला पाहिजे? लाभ करून घेतला पाहिजे. जाऊ देवांतर विषयची वाचा. शिष्य श्री गुरु अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर प्रथम चमत्कारिक वाटते, कारण निर्वचन म्हणजे कथन आणि किंवा सांगणे असा अर्थ आहे आणि अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही. ते म्हणजे एकंदरीत वेदांत्यांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही असा अर्थ मनात येतो. मग ही अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय? अनिर्वचनीय म्हणजे काय भानगड आहे? अनिर्वचनीय ऐकल्याबरोबर आम्हाला तर आश्चर्यच वाटते. कुठून काढला अनिर्वचनीय? नाही का? मला अनिर्वचनीय म्हणजे काय? रामही म्हणता येत नाही, कृष्णही म्हणता येत नाही, काहीच म्हणता येत नाही. हे अनिर्वचनीय म्हणजे काय? सुंदर विचारायचे. अनिर्वचनीय शब्दामध्ये 2 पद आहे त्याच्यामुळे. ज्याला सतही म्हणता येत नाही आणि ज्याला असतही म्हणता येत नाही. सुंदर आहे. पुढे क्रमाक्रमाने समोर. मग असत म्हणता येत नाही, वर्णन तर करायचं आहे. मग वर्णन कसं करायचं असतं ते असत. मग असत म्हणता येत नाही, भासते. मग असताहून विलक्षण. महाराजाचा बाद होत असतो म्हणून स्वतःहून विलक्षण. मग स्वतःही म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही. मग काय म्हणायचं त्याला? स्वतःहून विलक्षण, असताहून. मग काय म्हणायचं? सदा विलक्षण. असंच म्हणावं तर प्रतीती येते. बरं सत म्हणावं बाद होतो. मग म्हणायचं तरी काय? एक सहज दृष्टांत इथे आलेलं आहे. पुढे श्री गुरु हे शिष्य अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तो केलास तो एका दृष्टीने बरोबर आहे, पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय आहे ते अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुला समजली म्हणजे बरोबर समजेल. बघा, तेव्हा अनिर्वचनीय ख्याती कशी आहे हे तुला आम्ही काय करणार आहोत? सांगणार आहोत, पण ते आज नाही, कधी सांगणार आहोत?